नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबे जज जेली, कांसाई नेरोलॅक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. DN नगर अंधेरी इथे राहणाऱ्या सासूबाई आहेत मंदाबाई संतोष काटकर आणि सुनबाई आहेत आशा राजू काटकर. आज काटकर कुटुंबाला बोलतं करूया. आमच्या जे घरामध्ये वातावरण आहे ते खूप छान आहे आणि सासूबाई आमच्या थोडेसे आहेत रागीट. सुनबाई छान आहे, चांगली आहे, दयाळू आहे, काळजी करते माझी. आमच्या सासूबाईंना जर राग आला असं आमच्यात कधी आला प्रसंग तर सासूबाई पटकन बोलून जातात. ठीक आहे, आम्हाला जमून जातं. का तर आई जशी आपल्याला रागवते तसे सासूबाई बी रागवतात. मी पण काही नाही, मी पण मग समजून घेते ना. जर मला राग आला तर माझं पहिली गोष्ट बोलणंच होत नाही, मी पटकन बोलतच नाही. तर आम्ही काही लावून धरत नाही, आम्ही बोलतो चालतो छान राहतो. माय लेकी सारखं. आई आणि माझी बायको दोघेही चांगले आहेत, त्याच्यामध्ये काही नाही. सासूबाईंनी सांगितलं हे करा, आपण जर एखाद्या वेळेस ते केलं नाही तर त्याच्यावरून थोडंफार होतं. काही क्षणानंतर ते परत एकही होतात, त्यामुळे दुजाभाग असं काहीच नाही दोघांमध्ये. दोघेही चांगले आहेत माझ्यासाठी. सुनबाईंना असं वाटतं चांगलं राहा, तिंदा पुढे बोला. मला तरी असं वाटतं सासूबाईंनी थोडासा राग कमी करावा. घ्या उखाणा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, माहेर आणि सासरची खून. राजू रावांचं नाव घेते मी, काठीवर परिवाराची सून. आता द्या ओळख करून. हे आमच्या सासूबाई. नमस्कार आई. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी लहानी मुलगी. हो. ती मोठी. हे आमचे बाजूवाले आंटी. हे पण आमचे बाजूवाले. ह्या माझ्या मैत्रिणी. ही माझी बहीण. नमस्कार. ती नमस्कार. मित्र यांची. हो 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 सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? उल्हासनगर. उल्हासनगरला कुठे? उल्हासनगरला खेमानी बस स्टॉप इकडे. म्हणजे बस स्टॉपवर गेल्याशिवाय तुमचं घर मिळत नाही का? नाही मिळतं ना, आतमध्ये जावं लागतं. तिथे राहतात. हो. मग शाळा वगैरे सगळं तिथलं? हो, शाळा तिकडे. आताही तिकडेच आहेत? नाही, आता इथे अंधेरीला राहते मी. अंधेरी नाही, लग्नानंतर अंधेरी ना. हो, लग्न. मग माहेरची माणसं? माहेरची माणसं तिकडेच राहतात. मग तेच विचारतोय ना मी. हो, माहेरची माणसं तिकडेच राहतात. आई, तुमचं बालपण कुठे गेलं? माझं इकडेच गेलं, इंडियन वॉल. इथे मुंबईतच? हा. लहानपणापासून तुम्ही मुंबईतच होता राहायला? 50 वर्ष होऊन गेले आम्हाला मुंबई. मुंबईमध्ये. आणि मग लग्नानंतर DN नगर मध्ये? नाही, तिकडे गावाला होतं लग्नानंतर. कुठे? औरंगाबादच्या पुढं. हो. कुठलं गाव? बाजार ओढूत. बर बर बर. मग तिथे कोण कोण होते? तिथे सारे होते, मुली मुलं सगळेजण तिथे होते. इकडे आलो मुंबईला. मुंबईला आले. कधी आले मुंबईत? बरेच वर्ष झाले. बरीच वर्ष झाली. पण इथे मुंबईत आले तेव्हा घर केवढं होतं मग? एवढं सगळं होतं झोपडपट्टीत. एवढंच होतं झोपडपट्टीत? तितके सर बाजूबाजूला झोपत होतो. एकदम छोटं घर ना. कसं चालवलं सगळं घर? काय करणार मग, इलाज नव्हता. घरवाले पण असेच होते, पिऊन खाऊन. पोरं लहान लहान होते. मुली शिकल्याने मुलींना संग कामं केले, भांडे कामं. काय करावं? तुम्ही पण तेच काम करायचे? हां. खूप मेहनत केली ना तुम्ही. हो ना. बरोबर. सुनबाई, काय सासूबाई कशा आहेत तुमच्या? छान आहे. सासूबाई सुनबाई कशी काय तुम्ही घेऊन आले उल्हासनगर मधून? लग्न करून आणल्या. आम्ही असं नाही म्हटलं की पळून आणल्या. काय हो, कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज आहे. ॲक्च्युली यांचे मिस्टर आहे ना, ही माझी बहीण आहे. नमस्कार. यांनी आम्हाला स्थळ सुचवलं, हां. मग त्यांच्या थ्रू आमचं जमलं. काय हो, कसं काय? ॲक्च्युली ही माझी हिची बहीण आणि तिचे जे मिस्टर आहेत ते आणि आम्ही एका शाळेत होतो. तर ते सहज बोलले की चल एक आपण फेरफटका मारून येऊ माझ्या सासरवाडीला. तर आम्ही तिकडे गेलो. नंतरला डायरेक्ट मला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. मग बघितलं आणि लगेच पसंत केलं? हो. कोणी? मी. तुम्ही? तुम्ही नाही पसंत केलं? केलं ना नंतर. पण त्यांनी आधी केलं म्हणतात पसंत. म्हणजे दोघांनी पण त्याच क्षणी. कारण मला माहिती नव्हतं की मुली बघण्याचा कार्यक्रम चालू हो, आहे. असं मला पण एवढं माहित नव्हतं. मला वाटलं जिजू येणार आहेत, मग आपलं फक्त जेवणाचा कार्यक्रम त्यांना जेवण यायचं, हे नव्हतं माहिती ते बघायला येणार आहेत म्हणून. हे पण गेले होते का? बरोबर. दोघंच आलेले. मग त्याच दिवशी लग्न जमलं? नाही नाही, मग नंतर झाले ते सगळी गोष्टी. मग भेटायला लगेच सुरुवात झाली? नाही. तुम्हाला यांचा नंबर कसा मिळाला? नंबर तर नव्हता तेव्हा, फोन पण नव्हता. मग
ॲक्च्युली आमचा जेव्हा साखरपुडा वगैरे झाला त्याच्यानंतरला तिच्या भावाचा फोन तिच्या भावाने तिला दिला. मग तो फोन ही ऑफिसला असताना मी अधूनमधून फोन करायचो. तुम्हाला कसं कळायचं यांचा फोन आहे तो? का तर सवय झालेली ना, ते फोन करणारच आहेत म्हणून. आज मग भाऊ बोलायचा हे की फोन तुझ्याकडेच राहू दे, जिजूंचा फोन आला की बोलायला होईल. बरं, जिजूला कामाला लावलं तुम्ही. आणि मग लग्न जमल्यापासून लग्न किती वर्षांनी झालं? 6 महिन्यामध्येच लग्न झालं. 6 महिन्यामध्ये. पण दोन्ही कुटुंबांना मान्यता होती? हो. हो ना. मग लग्न कुठे झालं? लग्न इथेच उल्हासनगरला. इथेच उल्हासनगर नसतं. मला वाटलं इथेच म्हणजे इथे अंधेरीत झालं. उल्हासनगर. उल्हासनगरला. हो. कसं वाटतंय आज? किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष पूर्ण झाली. 10 वर्ष. हो. काय करता आपण? मी जॉबला आहे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. हो. कशी साथ दिली तुम्हाला 10 वर्ष? छान दिली. हा? अप्रतिम. म्हणजे दोघांचं सगळं काय संवाद जुळून येतो प्रत्येक गोष्टीमध्ये. काहीच वाटत नाही. फक्त संवाद? सगळ्या गोष्टी. म्हणजे वाद नाही? वाद कधीतरी होतोच आहे. कोण करतं? काय हो? कधीतरी होतोच ना, असं थोडी आहे. भांडायला भांडे लागतातच. सासूबाई सभा जरा बदलायला पाहिजे. खूप जोरात बोलती सुनबाई. काय सांगता? बरं झालं बोलले तुम्ही आज. काय हो तुमचा आवाज? आवाज माझा तसा आहे ना. होय ना. हो. पण मग तुम्ही जर रागावलात तर आजूबाजूच्या घरांना कळत असेल ना? नाही इतकं नाही. काय हो सासूबाई, आवाज जातो की नाही आजूबाजूला? जातच असत ना मग. स्वभाव थोडा बदलला पाहिजे असं सासूबाईंचं एक प्रेमाचं सांगणं आहे. हो. मग काय बदल होईल थोडा तरी? हो होईल ना. होईल. होईल. तो बदल झाला तर तुम्हाला आवडेल? हो, खूप छान, बरं वाटेल. कारण तिचा जेव्हा राग येतो तेव्हा मुलांवरती राग जास्त होतो. अजून काय करायची इच्छा आहे तुम्हाला? आणखीन काय नाही आहे ते खूप छान आहे. बस स्वतःचं एक छोटंसं घर असं स्वतःचं, अशी अपेक्षा. तथास्तु असं वास्तूने म्हणावं आणि लवकर तुमचं छान घर व्हावं ही इच्छा. कारण आईने सुद्धा म्हणजे सासूबाईंनी सुद्धा खूप मेहनत केली आहे. हो. प्रचंड मेहनत. तुमचे आई बाबा काय करायचे हो? माझे आई बाबा बी गवंडीचीच कामं करतात. गवंडीची कामं. त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली. हो. आणि मुलांचं स्वप्न पूर्ण करायची इच्छा त्यांच्याही मनात आहे. हो. बघा, आईची मेहनत, सासूबाईंची मेहनत, बाबांनी तर गवंडी काम करून अनेकांची घरं बांधली. हो. तुमचं सुद्धा लवकरात लवकर छान घर होईल ही आमची प्रार्थना आहे. पण या प्रार्थनेबरोबर आता पहिल्या खेळात तुम्हाला दोघींना किती बक्षीस मिळणार ते मला बघायचं. सोंगटी आहे ना, ती रेषेच्या अलीकडे ठेवायची आणि मारायची. आणि ती या चौकोनात जाऊन थांबली पाहिजे. अलीकडे थांबू द्या नाही तर पलीकडे थांबू द्या, चालेल. 20 संधी आहेत दोघींना मिळून. 10 गुणसंख्या झाली की 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. तुम्ही खेळा म्हणजे आई बघतील. 1 2 वा, 4 चौकोन आहेत. जोरात जोरात जरा. 3 4 आणखीन 1 गुण पाहिजे. आतापर्यंत 4 ही गुणसंख्या आहे. या थांबा, आईच बक्षीस मिळवून देणार बघा. हळू हळू हळू, ढकलू नका, टिचकी मारा. हळू हळू हळू. 6 7 आजींना माठ. खूप छान प्रयत्न केला. सगळे नियम तुम्हाला माफ होते आजी. झी मराठीकडून हे बक्षीस. अभिनंदन अभिनंदन. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतायत ते ऐकूया. आईंकडे द्या माईक. कसं आहे कुटुंब? कुटुंब चांगलं आहे. चांगलं आहे. जावई कसे आहेत? जावे जरा बोलके. बोलके आहेत. बरं बरं. मग खुश आहात ना तुम्ही? समाधानी आहात ना? हा, समाधान. होय, बरं द्या. अजून कोण बोलणार तर द्या माईक. नमस्कार. माझा मोठा लहान भाऊ आहे, मी मोठा भाऊ आहे. म्हणजे खूप परिवार आमचं खूप समाधानी, खूप छान आहे. आणि आम्हाला एकदम म्हणजे त्यांच्याकडून खूप चांगलंच प्रेम भेटतं. म्हणजे असं काय सर्व जेवढे आमचे नातेवाईक परिवार आहे आम्हाला खूप म्हणजे ठीक आहे. अजून कोण बोलतंय का?
त्या आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत आणि छान आहे, नेचर वगैरे प्रेमळ आहे आणि सासू पण छान आहे. जाऊबाईंनी सासूंचं कौतुक केलं. त्या माझी सासूबाई, जाऊबाई छान आहे, मन मिळावे. नमस्कार, मी भारती सपकाळ. आशाची मी मावशीची मुलगी लागते आणि तिचा स्वभाव म्हणजे खूप प्रेमळ पण आहे. ती खूप बोलते पण आणि भाऊजी पण खूप छान आहेत आमचे, खूप जीव लावतात तिला. ती जाऊ आहे माझी सून आहे. आम्ही सगळे चांगले आहे, सुना बी चांगले आहे. त्या खूप हौशी आहेत अगदी सगळ्या ह्याच्यामध्ये, गेममध्ये आणि आणि रांगोळी पण खूप उत्तम काढतात, एकदम सुंदर आहेत त्या. यांचा आवाज येतो तुम्हाला? हो येतो ना, हो येतो येतो. अजून कोण? माझी मम्मी आहे आणि खूप प्रेमळ आहे, आम्हाला खूप जीव लावते. अजून कोण बोलणार आहे? माझी वहिनी आहेत आणि हे मोठे मधले भाऊ आहेत माझे. मनाने खूप चांगले आहे, भले बोलतील पण मनाने दोघेही खूप चांगले आहेत. दोघांचाही स्वभाव थोडासा तापट आहे असं दिसतं आहे. हा काय म्हणणं आहे तुमचं? खरं आहे? हो खरं आहे. माझा तर आहेच. एक म्हणजे लवकर राग येत नाही आणि कधी आला तर मग लवकर शांत पण होता येत नाही. तो झेंडा कुठे? झेंडा होता तो. मी प्रश्न विचारीन, त्याची उत्तरं द्यायची तुम्ही. हा ओके. दोघींपैकी जास्त पटकन कोण चिडतं? सुनबाई, दोघींपैकी कोणाच्या मैत्रिणी घरी आलेल्या एकमेकींना आवडत नाही? काय होतं? नाही तसं काही होत नाही, पण मैत्रीण गेल्यानंतर सुनाची जरा कसरून सुना म्हणजे अशाच बोलणार ना, सुना आहे ना त्या, मग सुना अशाच बोलणार सासूला. कळलं का? कलियुगच तसं चालू आहे आता. सुना अशाच बोलतात हल्ली सासू. मग सासू सुना बोलते कसं वाटतं. दोघींपैकी कुणाला जेवण बनवायला मदत कराल तुम्ही? सुनेला? हो. आईला मदत नाही करणार? कारण आता आईचं वय झालं, आई जेवण बनवणं मला पसंत नाही आहे, म्हणजे आवडणार नाही आईने जेवण केलेलं, म्हणून बायकोला मदत करेन मी. दोघींपैकी कोण बोलायला लागलं की छातीत धडधड वाढते? सुनबाई. का हो? कारण तिचा राग एकदम जास्त रागिष्ट आहेत आणि लगेच सहन होत नाही आणि परत त्याचं परिवर्तन जरा जास्तच होतं, त्यामुळे आपल्याला शांत राहावं लागतं. 8 दिवसात किती वेळा चिडतात? नाही तसं काही 8 दिवसांमध्ये नाही, पण एखाद्या महिन्याला सहर येते, मग तो सगळा राग मुलांवरती जास्त होतो, त्यामुळे मला शांत राहावं लागतं. दोघींपैकी जास्त प्रेम तुमच्यावर कोणाचं? सासूबाईंचं. काय 10 वर्षात कमी झालं वाटतं प्रेम? सुनबाई, डोकं शांत व्हावं म्हणून झी मराठीकडून ही भेट. तुम्हा दोघींवरही आरोप केलेत, मी नाही केलेत, माझ्याकडे बघू नका. सासूबाई, तुम्ही रागावता पण तुमचा राग पटकन जातो, थोड्या वेळासाठी तुम्हाला राग असतो. बरोबर आहे? बरोबर आहे. सुनबाई, तुम्ही बोलक्या आहात. सासूबाई रागावल्या की तुम्ही त्यांना बरोबर पटकन पटवता. तुमच्या दोघींमध्ये एक वैशिष्ट्य आहे, एकदा भांडण झालं ना की लवकर एक होत नाही तुम्ही. खरंय सासूबाई? मला कसं माहित नाही, लिहिलं इकडे. सुनबाईंनी धुतलेले कपडे भांडे सासूबाईंना आवडत नाही. ही बरोबर गोष्ट आहे खरी. होय ना? मला अजूनपर्यंत काम नाही आवडत. नाही काम आवडत? स्वच्छ काम नाही करत? सत्य नाही करत, मला नाही आवडत. जे ते करीत सांगते. तुम्हाला राग आला की तुमची बडबड थांबतच नाही. बरोबर आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. सुनबाईंच्या मैत्रिणींना सासू घरी असल्या की जायचं दडपण येतं आणि तुम्ही सगळा राग मुलांवर काढता. कधी कधी निघतो, असं नेहमीच. पण मुलांवरती कशाला काढता राग? केव्हा तरी असं होतं ना, मुलं पण चिडचिड करतात, त्रास देतात. सासूबाई, तुमच्यावर एक आरोप आहे की दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही सुनेवरती रागावता. खरं आहे? असं होतं? आपल्याला आहे ना आपली अक्कल, दुसऱ्याचं कशाला ऐकायचं? आपल्याला समजतं, आपल्या सुना कशा वागवायच्या आपल्याला समजतं. बरोबर. पण दुसऱ्याचं ऐकू नका.
तुझं माझं जुळे नाही, तुझ्या वाचून जमे नाही. असंच आहे. हो. दोघींचं एकमेकींशिवाय करमत नाही. 3 मुलांना तुम्ही समान वागवता, पण सुनांना नाही. तुम्ही मुली होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि सासूबाईंनी जसं मुलांना समान वागवतात तसं सुनांना वागवलं पाहिजे. बरोबर की नाही? असं एकंदरीत ताईंना पण आई म्हणून चालेल तर मी पण सून बनीन ना. बरोबर आहे. मग कधीपासून माझ्याशी झगडा कधीपासून हो होईल ना बदल. कधीपासून? उद्यापासून. उद्या नाही येत, आत्तापासून म्हणा. आईपासून. हो, आत्तापासून आईसारखं या क्षणापासून. हो आम्ही आईसारखंच समजतो, पण ते आम्हाला सुनच समजतात आता पण. आता आई सांगा, त्यांचं म्हणणं आम्ही आई समजतो तर तुम्हीच सुना समजता, मुलगी समजतच नाही. मग आता कधीपासून, तुम्ही कधीपासून बदल करणार? मी तर करणार आजपासून बदल. त्या चांगल्या राहील तर मी पण लेख समजेन ना. आज वहिनी क्षमा मागायची तर कोणाची मागाल? क्षमा मी सर्वांचीच मागते. जर काही चुकलं असेल, माझा राग आहेच तसा, थोडाफार राग येतोच मला, तर कुणाची मनं दुखवली असतील तर त्याबद्दल क्षमा मागते. आणि सासूबाईंची? सासूबाईंची मी मागते. चला, जाहीर टीव्हीवरनं क्षमा मागितली सासूबाई, अजून काय पाहिजे? सासूबाई तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? मी आता कोणची मागू? मी आता मागते लेकायचीच. लेकायना चांगलं सांभाळा मला आता, ऐक ना. दुसरं काय? मुलांनी खरंच. आणि या मुलांना सांभाळा. नवऱ्याला तर किती वर्ष झाले, 23 वर्ष होऊन गेले नवरा मिळून. पोरं लहान लहान होते. ऐक नाही, पण खरंच आहे, सगळ्या सुनांना सुद्धा सांभाळा आता मला लेखायना. आणि म्हणून सुनांना माझी प्रार्थना आहे की इतकं खडतर आयुष्य जगलेल्या या माऊलीनं धुणी भांडी करून सगळा संसार उभा केला. आता थोडंसं सुनांनी सुद्धा एक पाऊल मागे टाकून त्यांचा स्वभाव आहे तसाच राहणार, पण त्यामध्ये तुम्ही त्यांना किती आई वडिलांसारखा आनंद देता हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. कारण उरलेलं आयुष्य आनंदात जावं आणि हे कुटुंब सुखात नांदावं हीच तर इच्छा आहे. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी सर्वप्रथम आईची क्षमा मागतो आणि त्यानंतरला भावांची आणि वहिनींची. जर माझं काही चुकलं असेल लग्न झाल्यानंतर, मी तुम्हाला कधी दुखवलं असेल त्याबद्दल सॉरी. तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? मी दोघांना चांगलं समान मानणार आणि दोघांना पण सारखं हे करणार. आणि स्वतःचा राग जरा कमी करा. आणि स्वतःचा राग कमी करणार. हो. हसत राहा, आनंदात राहा म्हणत क्षण आलेला आहे पैठणीचा. कोणाला मिळेल पैठणी? सुनालाच मिळाली पाहिजे. हो. आता लगेच माझी चूक. पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? पैठणी सासूबाईंना मिळाली तरी मीच घालणार, नऊवारी घालतात त्या. चला, मुलाने कोणाची चिठ्ठी काढली आहे बघूया. सासूबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. तुमच्यासाठी ही चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. आणि सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. 6:30 वाजले की होम मिनिस्टर बघायची सवय झालेली आहे. सोमवारपासून या कार्यक्रमाचा आनंद आपण लुटणार आहोत. संध्याकाळी 6 वाजता हा आपला कार्यक्रम. या कार्यक्रमाला आशीर्वाद द्या आणि सोमवारपासून संध्याकाळी 6 वाजता होम मिनिस्टर आणि 6:30 वाजता तुझ्यात जीव रंगला पाहायला विसरू नका. चला, आजचा भाग इथेच संपूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन सोमवारी 6 वाजता. नमस्कार.